चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जगा जगा काय जगा. अरे चंदे अजून किती टाइम? हो फक्त 5 मिनिटात पोहोचू आपण. ये लवकर. 5 मिनिटं बोलून बोलून पूर्ण 5 किलो वजन कमी झाला माझं. गाडीवर बोलू काय? गणपती बाप्पा मोरया. एंट्री नंबर ठीक आहे, तो लक्षात ठेवायचा. वरनं जाऊन येईपर्यंत इनकेस जर आतमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे आतमध्ये नेटवर्क नसेल फोनला, आमच्या गाईडकडे आहेत वॉकिंग, तर काही इनकेस प्रॉब्लेम आला तर गाईड लोकांना तुम्ही सांगायचं की तुमचा एंट्री नंबर काय आहे, काय असेल नाही आम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून बोलून घेऊ. ठीक आहे. जाताना आपल्या इथं टोटल 2 पार्किंग आहे, दिराने एक पाटणूस म्हणजे आहे पाटणूस पार्किंग. तुम्हाला परत पाटणूस पार्किंगलाच यायचं आहे. तुम्ही कसं येणार, जाताना तुम्हाला खूप सारे मेटलचे ब्रिज लागणार. म्हणजे ब्रिज खूप सारे आहेत, मेटलचे 2 ब्रिज आहेत. एक हँगिंग ब्रिज आहे आणि एक हिरव्या रंगाचा मेटलचा ब्रिज आहे. तो क्रॉस जेव्हा कराल ना त्याच्या अर्ध्या तासानंतर देवकोण येणार. एक असेंड आहे, तो चढायला लागतो थोडासा, थोडासा चढा अर्धा असतो, तो चढल्यानंतर देवकोण येणार. हा होऊन तसा टाइम पास करायचा. आणि जेव्हा परत रिटर्न येणार ना तेव्हा पहिला तर हिरव्या रंगाचा ब्रिज लागणार. तो क्रॉस केल्याच्या 20 मिनिटानंतर डायव्हर्जन येतो. एक रस्ता स्ट्रेट जाईल आणि एक राईटला जाणार. तुम्हाला राईट घ्यायचा आहे. तो बघा तो देवकुंडचा फ्लेक्स लावला दिसतोय, तसा तिथं मोठा फ्लेक्स लावला आहे, हँगिंग ब्रिज रूट पाटणूस. ठीक आहे, राईट. तो राईट घ्यायचा. तुम्ही राईट घेतला तर तुम्ही हा पार्किंगला येणार. तिथं गाईड लोक असतात, पण तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगून ठेवतो, कारण जर गाईड इनकेस जर इकडे तिकडे गेला असेल तुम्हाला ते माहीत पाहिजे की तुम्हाला राईट घ्यायचं. आणि जाताना ट्रेक पूर्ण धरणाच्या बाजूने तर पाण्यात जाऊ नका, अलाउड नाही आहे. वरती कुंडावरती पण आपण एक रोप लावले, रोपच्या अलीकडेच पोहायचं आहे, पलीकडे जायचं नाही. तिथे एक लिमिटपर्यंत आपण जाऊन देतो. गाईड लोकांच्या वरती इन्स्ट्रक्शन फॉलो करा. कचरा वगैरे काही करू नका. जे घेऊन जा ते परत घेऊन या जेवढं आहे ते. ठीक आहे. हां, कुंड खूप खोल. तर आता थोडी दादानी माहिती दिली देवकुंडला जायची. आता पुढे चेकिंग होईल, ती पण बघू आपण काय काय आपल्याकडे आहे आणि काय नाही. थांबा. T17 किती? T17 हे बघा अशी जरा चेकिंग होते. बॅग वगैरे पूर्ण चेक होणार. वर पूर्ण आपल्याला काहीच न्यायला अलाउड नाही. काही म्हणजे दारू वगैरे काही न्यायला अलाउड नाही. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय. अरे उपटे टाकायला नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेलवर. त्याचं नाव आहे की मनीष कदम बायकर. आजचा आपला ब्लॉग आहे देवकुंड वॉटरफॉल. आणि हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण आपला जंगल ट्रेक होणार आहे. आणि आपल्याला जाताना नदी ओढे असे खूप काही दिसणार आहेत. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला असा नेचरचा व्ह्यू पूर्ण आवडेल. आणि आज आपल्यासोबत आहे आपला भाऊ अजय मोरे, कबड्डी चॅम्पियन. आणि आपले दुसरे भाऊ पण आहेत, हे बघा. नमस्कार. मोरे दादा हे पण कबड्डी चॅम्पियन. विकी खैरे हे पण कबड्डी चॅम्पियन. असं बोललो असतं तर राग नका मानू, कबड्डी नाही खेळत आहे, एकटाच फक्त. हे बघा आजचा ट्रेक आहे आपला देवकुंड वॉटरफॉल. जगात भारी आपला देवकुंड. त्यासाठी आपली पब्लिक तुम्ही आता मगाशी दाखवलीच असेल. त्यात आपला हा भाऊ राहुल दादा ओके पहिल्यांदा झालाय. आणि जो मागच्या ब्लॉग मध्ये जो जिंकण्या होता ना त्याची दादाची हालत होणार आहे. बघा व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येईल. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जगा जगा काय जगा. सरप्राईज करा माझ्या चॅनल. थँक्यू भावा. कामान आता पडता वाचलाय बटू आमचा. कामान हे बघा आता जंप्या दादाने आपल्याला सांगितलंय हा वेगळा रोड आहे. आपल्याला बॅनर दिसते देवकुंड, आपल्याला इकडेच जायचंय. थँक्यू जंप्या दादा. अशा प्रकारे आपण पोहोचलो इथे देवकुंड वॉटरफॉल.
फक्त 2 तासाची ट्रेकिंग अजून आहे. अजयने आताच विमल अच्छा काय अच्छा हे खाल्लं काय सॉरी हे चूत आहे बघा. हे हाताने हलव आणि अशा आवलं तीट आला. हे आज आम्ही शनिवारी ट्रेकिंगला आलोय म्हणून आपल्याला गर्दी भेटत नाही. आणि एक भिऱ्या मार्ग आहे आणि हा एक दुसऱ्या गावातून एक रस्ता आहे. तर ना ह्या इकडून जरा गर्दी कमी भेटते असते नाही असं नाही पण संडेला जास्त असते आणि हा सॅटरडे तर कमी आहे गर्दी. आणि आता पुढचा व्ह्यू बघा क्लास. कुठला हा फुल आहे ना मित्रांनो हा झाडाचा फुल आहे बघून घ्या एकदा. चला बाय बाय भेटू आपण आता पुढे. काय फील होतं यार पूर्ण असं ओढ्यांच्या ह्याच्यातून जायचा एक नंबर. ट्रेकिंग बघायला ना पावसातली देवकुंडची कडक औसम औसम खरं. पुढच्या अजून व्ह्यू तुम्हाला दाखवतोच बघा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा एक नंबर. हे बघा हा एक रस्ता जातो ते इकडून बंदी आहे आणि हे बघा इकडून जायचंय. आता आपल्याला पोहत पोहत जावं लागणार आहे वाटतं. काय देवकुंडचा सीन आहे यार कडक. करा एकदा देवकुंडची ट्रेकिंग करून बघा. भारी 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 मजा आली. थांबा हे बघा आपल्याला असे जागोजागी गाईड पण मिळतात. पुढे काय काय भेटेल आता आपल्याला बघायला. देवकुंड आणि पुढे ते ब्रिज आहे काय ब्रिज आहे थोडेसे ब्रिज आहे आणि देवकुंड आहे. बस ना किती वेळ लागेल आपल्याला इथून जायला. तुम्हाला किलोमीटर 4 किलोमीटर इथून अजून आहे ना. 1 तास लागेल. ठीक आहे आरामशीर जावा आरामशीर या. 8 वाजेपर्यंत इथं आहे रात्रीची 8 वाजेपर्यंत हे असतात बघा मित्रांनो. आपल्याला असे सहकार्यासाठी ना काका जागोजागी भेटतील. त्यातलेच आपल्याला एक काका इकडे बघा इथे पाणी जर जास्त आला तर मदतीसाठी असे काका आपल्याला भेटतातच. पुढे बघा पूर्ण हे खोल असा डॅम्प आहे ना का. हे बघा पूर्ण डॅम्प आहे तर हा बंद पण होतो. तर काळजी घ्या आणि आरामात या. बिंदास ट्रेक करा मस्त आहे. फक्त इथे जर पाणी जास्त आला तर फक्त इकडे काळजी घ्या. हे काका असणारच. धन्यवाद काका. ट्रेकिंगला येऊन बघा असे रेनकोट घालायचे काय मतलब. हे रेनकोट घालून ट्रेकिंग करायची तर काय फायदाच नाही. घरात बसा मजा घ्या पावसाचा आनंद टीव्हीत बघा. हाय दादा हा सबस्क्रायबर वाढला दादा. राम राम. दुसरा सबस्क्रायबर वाढला त्याला दादा. हा व्हेरी गुड. हाय ब्रो. हा हाय मी हाय. काय भारी व्ह्यू बघायला भेटतो मित्रांनो आपल्याला. पूर्ण जंगल ट्रेक आहे नदी ओढ्याच्या ह्याच्यातून. पण खरं मनाला एकदम शांत होईल असा ट्रेक आहे देवकुंड. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय केला जर कधी आलात नसेल तर. आणि जर तुम्ही आला असाल तर देवकुंडचा अनुभव आपल्याला नक्की शेअर करा. देवकुंडकडे जाण्याचा रस्ता ना मित्रांनो पूर्ण असा डॅमच्या बाजूने. हे बघा आपल्या मागच्या साईडला दिसेलच असेल हा पूर्ण डॅम्प आहे. तर तसं आपलं आता काकांनी दाखवलं तिकडे काका आपल्याला सेफ्टीसाठी आहेत. तसंच पुढे बघा आणि इकडून येताना ना जरा काळजी घ्या. आणि हा पुढचा व्ह्यू बघा एकदा.
हा व्ह्यू पण आपल्याला बघ ना असा ओढ्यांच्या इकडून छान. धन्यवाद. हे बघा से आएंगे तो सर फूटना कंफर्म है. थोड़ा पाय घसरेगा तो असं टाइमपास करेगा तो पुढे काय होगा. हे बघा त्यांनी बॉटल बघा कशाला पकडले, वेलीला. टेक्नॉलॉजी मित्रांनो. हे बघा हा आपला स्वप्नील जडेर म्हणजे आपला बंटी दादा भावाचा स्वतःचा एक टेम्पो आहे. म्हणजे आपला मराठी माणूस स्वतः बिझनेस करतो. कधी काय लागलं ना नंबर दे. दादाला खाली तुम्हाला नंबर दिसेल ना त्याच्यावर कॉल करा. आवश्यक नक्की तुम्हाला तो साथ देईल. व्हिडिओ दाखवाली ना तर डिस्काउंट पण भेटेल. हा दादा टेम्पो असं टेम्पो आहेत. टेम्पो आहेत. सॉरी दादाचे खूप सारे टेम्पो आहेत. कुठल्या पण एका टेम्पोला ऑर्डर करा, एकच टेम्पो येईल. पण येईल नक्की. आता जस्ट भेटलेले आपल्याला आराम करतात. उडा बिडा म्हणा काय नाही टेन्शन नाही. यावंच लागतंय. जेवाच लागते म्हणून म्हणतो नको बस घरी, चला हॉटेल जलपरी. जलपरी का? जलपरी. आणि अजून एक आहे तो कुठला? भाग्यश्री तिरंगा. भाग्यश्री. भाग्यश्रीचा डायलॉग काय आपला तो? नोंद घ्यायची सगळ्यांनी. आज मालकाची तब्येत खराब आहे, आज हॉटेल बंद आहे. वैतली उठवा. अच्छा महालक देवकुंडला आलेत. मालक असं पांघरून बसते. जमतंय जमतंय जमतंय. आपल्याला जरा पुढे हे पाहू शकता. हा जो आपल्याला ओढा आहे हा मार्ग लाकडीचा फूल बांधलेला आहे. एकदा एवढा सुंदर अनुभव वाटतो ना खूप छान. हे बघा हा दादा बोलतो आपल्याला माईक ठेव सोबत. याला सांगा भाऊ आपला गरीब आहे, माईक इकडे जाणं आपल्याला. मला 1 रुपया खर्च करायचं बोललं ना तरी पण मागे पुढे विचार करायला लागतो. आणि हा बोलतो माईक घे. कसा घेणार? खर्चायला पैसे नको. काय बोलणार? माईक घे. सबस्क्रिप्शन भेटेल दादा मान्य आहे, पण माईक घेण्यासाठी पैसे लागतात. बघा हा एक दुसरा ब्रिज लागला आपल्याला. आतापर्यंत आपल्याला 3 लाकडी ब्रिज लागले. अजून पुढचा ट्रेक चालू आहे. खूप मजा येते. थकायला झालं म्हणजे थकलो नाही. यावेळीच्या ट्रेकला पूर्ण प्लेन ट्रेक आहे. थकलो नाही पण घाम तर येणारच. मजा येते. फक्त एकदा आता देवकुंडचा व्ह्यू बघूया आपण. चला बघा आपल्याला आता झुलता पूल लागलाय मित्रांनो. फुल ऍडव्हेंचर. अजू दादा चलो भाई. पब्लिक थांबले काय. पुरलिया मिलेंगी. मेरे भोके उसमें पुरलिया है. या भोगात का? सगळ्यांना विश्वास ठेवायचा, कोकणी माणसा विश्वास नाही ठेवा. जलने वाले की दुआ है सांग भाई क्या. बस
आता इथून पुढे देवकुंडचा आहे. दादा तुम्ही देवकुंडला जाऊन आले? दादा देवकुंडला जाऊन आले? किती वेळ लागेल आता? किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? कितना टाइम लगेगा? हा 5-10 मिनट लगेगा. थँक्यू. हा दिनेश दादा कसा वाटतं आपला देवकुंडचा ट्रेक? बस बता. बदबदाकडे जाताना रस्ता मस्त मस्त एक नंबर. चंपे दादा तुम्हाला आवडला का? एक नंबर. आवडला ना? एक नंबर. बस व्ह्यू बघून घ्या ना. मनीष कदम ऐकतो आम्ही घालून जाऊ सगळीकडे. हे जे आहे ह्याचा काय भलतच चाललेला असतो. याला टी शर्टही पाहिजे. वेंचो माझ्याकडे माईक घ्यायला पाहिजे नाही, याला टी शर्टही पाहिजे. दादा सांगा 2 शब्द यायला. पण रिच भेटेल तुला माहिती आहे का? अरे रिच व्हायचंच मी गरीब आहे. हे बघा पाऊस आलोय. मनीष शेठ महापालय पाऊस बघा पाऊस. आम्ही आतुरतेने वाट बघतो तो आता प्रकट झालेला आहे. हा बोलला वा जमायला. 1 लाईक याच्यासाठी होऊन जाऊ दे. ठोकत आले. एवढं आपल्याला देवकुंडचा ट्रेक करताना ना मगाशी एक काका भेटले, आता एक काका इकडे भेटले. आपल्या सेफ्टीसाठी एक काकांना नेहमी इकडेच बसले असतात. ऊन पाऊस असं करत नाही तरी इकडे बसले असतात. आपल्याला पुढे एक धबधबा दिसतोय. तो काका काय आहे नक्की? पुढचा धबधबा कोंडेरा. तो आहे तो कोंडेरा. अच्छा. आणि आपल्या देवकुंडला जायचं आहे तो आता इकडून ब्रिज बरं. देवकुंड. आता इथून किती वेळ लागेल आपल्याला देवकुंडला? लागेल अर्धा तास अजून लागेल इकडे. ऐकला मित्रांनो, आपल्याला जो आता इकडे बघा हा धबधबा जो दिसतोय, बघा हा जो धबधबा आहे हा कोंडेरा बरोबर ना का? आणि आता इकडून आपल्याला परत ट्रेक चालू ठेवायचा आहे जो पुढे आपल्याला देवकुंडला भेटेल. एक ब्रिज लागेल, ब्रिजच्या पुढे देवकुंड लागेल. चला तर आपण आता भेटूया देवकुंडच्या इकडे. काकांच्या मनापासून आभार करतो जे आपल्याला नेहमी सहकार्य करतात की पर्यटक सुरक्षित यावे आणि सुरक्षित जावे याची काळजी घेतात हे गावकरी. धन्यवाद काका तुमचे. याचा नको कोणाचा इंटरव्ह्यू बोल लवकर बोल. ते रेनकोट नको ना. हे बघा हा लास्टचा एक पूल भेटतोय आपल्याला. इकडून जायचंय आपल्याला. हे बघा 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 एकदा बघून घ्या. बघा कसं आहे जावंच लागतंय. करते काय यावंच लागतंय देवकुंड. अजून किती टाइम? हो फक्त 5 मिनिटात पोहोचू आपण. ये लवकर. 5 मिनिटं बोलून बोलून पूर्ण 5 किलो वजन कमी झाला माझा. 9 वाजल्यापासून चालू होतं 11 वाजले. तुझे 5 मिनिटं पूर्ण होत नाही. हे बघा हे देवकुंडला गेले पण रेनकोट घालून आले. मजा नाही. थंडी वाजते. थंडी वाजते. थँक्यू. चला जाऊ द्या मतलबच नाही पण ठीक आहे. माहिती आता काय देणार दादा 2 मिनिटं सांगा काहीतरी देवकुंडचा. खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. धन्यवाद तेवढा तरी सांगितलं. ओ सॉरी आय माय दॅट्स माय मिस्टेक. आता दादाने आपल्याला सांगितलं पुढे खूपच गर्दी आहे
तर आपण ती गर्दी अशी चिरून आपण पुढे जाणार आहे. तर बघूया. आमचा पाटील दादा हाफ चड्डी घालून आला, त्याची चड्डीवर असा बदबदा पडलाच तर चड्डी पडेल का? बनलेली आहे, पडलीच पाहिजे. खोट बोलायचं नाही. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. But when the bullets fly, I'm the last one to die. चला तर मित्रांनो, माझा हा ब्लॉग मी इथे संपवतो, देवकुंड. तर व्हिडिओ आवडले असेल ना, चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तुमचा किमती वेळ तुम्ही आपल्या ब्लॉगसाठी दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद मानतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.